मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इरावती ही रमावर अतिशय रागावलेली असते. ती स्वतःशी बोलते, रमा तुला 7 वर्षाची दिवाळी साजरी करायची आहे ना? बघूया कशी साजरी करतेस. तर नंतर आपण पाहतो मालविका ही अक्षयकडे जाते. अक्षयला बोलते, उद्या सकाळच्या पूजेची सर्व मी तयारी करून ठेवलेली आहे. सकाळी तुम्हाला अंघोळ घालायची आहे आणि मी उठणं लावले तर चालेल का? म्हणजे हा अधिकार बायकोचा असतो म्हणून विचारले. आणि तेव्हा त्या दोघांचे बोलणे रमा देखील ऐकत असते. रमाला मात्र मालविका अतिशय राग आलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो रमा ही अक्षयच्या पूजेचे ताट तयार करत असते. तेव्हा मालविका बोलते, अक्षयला उठणे तर मीच लावणार कारण मी त्याची लग्नाची बायको आहे. आणि मालविका देखील हे चॅलेंज स्वीकारते. बोलते, अक्षयला उठणे तर मीच लावणार. त्यानंतर आपण पाहतो इरावती ही अक्षयला उठणे लावण्यासाठी तयार करते. तर तिकडे पाहतो अक्षय हा उठणे लावण्यासाठी पाटावर तयार होऊन बसलेला असतो. आणि रमा ही अक्षयला बोलते, एवढे तयार होऊन काय फायदा? आणखीन मालविका तर आलीच नाही ना? तेव्हा अक्षय बोलतो, आरोही आता मला उठणे तुझी आई लावेल. रमा ही विचार करते, आरोहीची आई म्हणजे मी तुम्हाला उठणे लावायचे का? तेव्हा अक्षय हा तिच्याकडे रागाने पाहत बोलतो, हो मी तुलाच म्हणतोय. आणि आपण पाहतो रमा देखील अक्षयला उठणे लावून लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रमा कशा प्रकारे मालविका आणि इरावतीला कायमची अद्दल घडवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.